आणि मोठी बातमी, देशामध्ये लॉकडाऊन लागणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। काही जण जाणीवपूर्वक लॉकडाऊनची अफवा पसरवतायत असं फडणवीस म्हणाले। लॉकडाऊन लागणार अशी अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करू असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तसंच देशामध्ये इंधनाचा तुटवडा नाही असं देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। जाणीवपूर्वक काही लोक आपल्या देशामध्ये संभ्रम पसरवतायत, तो संभ्रम पसरू देऊ नये। लॉकडाऊन लागेल वगैरे असल्या गोष्टी सांगितल्या जात आहेत। लॉकडाऊन बिलकुल लागणार नाहीये असल्या गोष्टी पसरवणारे हे अक्षरशः एक प्रकारे देशद्रोह करतायत। आणि म्हणून माझं मत आहे की अशा पद्धतीनं खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई हे आम्ही देखील करणार आहोत। एलपीजी गॅसचा वापर कमी करण्यासाठी गॅस पाईपलाईन वाढवण्यावर भर देणार। एलपीजी वरील भार कमी करून पीएनजी वर भर असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले। पीएनजी साठी अटी शिथिल केल्या जातील। एलपीजीची आवश्यकता पडणार नाही असं देखील फडणवीसांनी म्हटले। तर शक्य तिथे पीएनजी जोडा, नाहीतर 3 महिन्यात सिलेंडर बंद होऊ शकतो असं भुजबळांनी म्हटले। जिथे गॅस पाईपलाईन शक्य नाही तिथे सिलेंडर मिळेल असंही भुजबळांनी म्हटले। महानगर गॅस निगम लिमिटेड हे पाईपलाईन टाकण्याचं काम करतायत आणि पाईप गॅस हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे। कालच आपण एक GR काढून सगळ्या महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रांमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याकरता सगळ्या अटी आणि शर्ती या शिथिल केलेल्या आहेत। राईट ऑफ वेज त्यांना देण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत। आणि या गॅस पाईपलाईन आपण जर टाकल्या तर आपल्याकडे पीएनजी उपलब्ध आहे, त्यामुळे एलपीजीची आवश्यकता पडणार नाही। शहरांवरचा एलपीजीचा लोड जर आपण कमी केला तर भविष्यात अशा पद्धतीच्या ज्या काही सिच्युएशन्स उभ्या होतात त्याच्यामध्ये देखील आपल्याला कुठली अडचण येणार नाही। त्या ठिकाणी अजून तिथे लाईनच गेली नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला सिलेंडर मिळणारच, परंतु तिथे तुम्ही घेऊ शकता आणि तरी सुद्धा घेतली नाही तर तुमचं सिलेंडर बंद। एक माझं उदाहरण, मी ज्या राहतो त्या बिल्डिंगमध्ये पीएनजी नाही आहे। खरं सांग, मी विचारलं का नाही तुम्ही देत परमिशन, तर शेजारीची परमिशन नाही, शेजारच्या बिल्डिंगची परवानगी नाही आणि म्युन्सिपाल्टीची वगैरे। मग असं जर असेल तर 3 महिन्यानंतर माझी सिलेंडर बंद होणार। मग हे जर व्हायचं नसेल तर ह्या परवानग्याची गरजच नाही काय, अशा ऑर्डर्स काढून टाकलेल्या आहेत। आता रत्नागिरीमध्ये गॅस टँकर आणि सिलेंडर वाहतुकीला संरक्षण देण्यात आले, तर दुसरीकडे मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सिलेंडरसाठी रांगा पाहायला मिळत आहेत। रत्नागिरीत एलपीजी गॅस टँकर आणि सिलेंडरची वाहतूक आता पोलीस संरक्षणात होणार आहे। जिल्हा प्रशासनाने या संदर्भात निर्देश दिलेत। यावेळी कोणी अडथळा आणला तर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आलाय। मुंबईमध्ये दादरच्या नायगावमध्ये सिलेंडरसाठी लोकांनी रांग लावली आहे। पहाटेपासून लोक सिलेंडर घेऊन रांगेत उभे आहेत। हजारो लोक सिलेंडरसाठी प्रतीक्षा करतायत। सिलेंडर बुक केल्यावर ओटीपी येत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे। नागपूरच्या काही भागात 12व्या दिवशीही घरगुती गॅस सिलेंडरसाठी लोकांनी रांग लावली होती। गॅस सिलेंडरच्या गोडाऊन बाहेर पहाटेपासूनच लोकांनी गर्दी केली। छत्रपती संभाजीनगरच्या एपीआय कॉर्नर परिसरामध्ये गॅस एजन्सी समोर लोकांनी सिलेंडरसाठी रांग लावली होती। घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिक सकाळी 5 वाजल्यापासून रांगेत उभे होते। अनेक दिवसांपासून बुकिंग करूनही वेळेवरती सिलेंडर मिळत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे। भिवंडीमध्ये 5 किलोच्या कमर्शियल सिलेंडरसाठी कामगारांनी रांग लावली आहे। गॅस एजन्सीकडे दररोज केवळ 40 ते 50 सिलेंडर उपलब्ध होत आहेत। जे लवकर पोहोचतील त्यांना सिलेंडर मिळेल अशी स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे हे कामगार रात्रीपासूनच रांग लावतायत। सिलेंडरसाठी नंबर लावून हे कामगार जिथे जागा मिळेल तिथे झोपून रात्र काढतायत। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सतत रांगेत उभे राहूनही सिलेंडर न मिळाल्यानं कामगार वर्गात नाराजी आहे। कामगारांनी प्रशासनाकडे 5 किलो कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा वाढवण्याची मागणी केली आहे। चाकणकरांना दुसरा एक धक्का, एनसीपीचं महिला प्रदेशाध्यक्षपद देखील त्यांच्या हातून गेलं। बंधू प्रकरणामध्ये चाकणकर यांच्याकडनं महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यात आलाय। याआधी चाकणकर यांच्याकडनं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा देखील राजीनामा देण्यात आलाय।
खरातच्या गैरकृत्यामध्ये माझा संबंध नाही असं त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय. भोंदू खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलाय. याआधी चाकणकरांना राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडावं लागलं होतं. चाकणकरांना हा दुसरा धक्का बसलाय. रुपाली चाकणकरांनी आपल्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सुनेत्रा पवारांकडे सुपूर्द केलाय. यावेळी चाकणकरांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. राजीनाम्यानंतर चाकणकर काय म्हणाल्या? खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली. त्याच्या आर्थिक व्यवहारात गैरकृत्यात दुरान्वय संबंध नाही. आजही ती स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे. तपासात सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटं, असत्य आणि पुरावा नसताना जे आरोप होत आहेत ते वेदनादायक आहे. हा तपास पारदर्शकपणे आणि निष्पक्षपणे व्हावा ही माझी मागणी आहे. मी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे ही मागणी केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांशी फोनद्वारे झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. जो एक ओळीचा राजीनामा आहे तो जबरदस्तीचा राजीनामा आहे. कारण पहिल्या वेळेस मला वाटतं आयोगाचा राजीनामा जो झाला तो सीएमच्या निर्देशामुळे झाला आणि हा जो दुसरा झाला तो लोकांच्या आक्रोशामुळे जबरदस्ती घ्यावाच लागला अशी परिस्थिती आल्यानंतर तो एक ओळीचा राजीनामा आलाय. आणि आता याच्यानंतर त्यांच्यावर FIR झाली पाहिजे. जी प्रकरणं त्यांनी दाबली, ज्याच्यात त्यांनी हस्तक्षेप केला त्या प्रत्येक प्रकरणात उघडकीस आणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आता त्यांचा जो आहे तो राजीनामा तब्बल अशोक खरातला 10 दिवस अटक केल्यानंतर आलेला आहे आणि आता दोन्ही राजीनामे दिल्यामुळं त्यांच्या जो आहे तो तपासाचा मार्ग मोकळा झालेला आहे. SIT लवकरच त्यांना जे आहे ते तपासासाठी बोलवून घेईल आणि अनेक गोष्टी ज्या आहेत त्या जनतेच्या समोर येतील. त्यांची चौकशी होणे, त्यांचा कुठं हस्तक्षेप आहे, कुठं संबंध आलेला आहे, ती कायदेशीर कारवाई तर त्यांच्यावर होणार. त्याच्यामध्ये त्या सहआरोपी पण होणार, ट्रस्टीचे इतर लोक पण सहआरोपी होणार. कायदेशीर लढाई जी आहे ती होणारच आहे. अशोक खरात सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. सध्या SIT कडून त्याचा कसून तपास सुरू आहे. चाकणकरांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी विरोधकांकडून केली जाते. खरात प्रकरणामध्ये सुनील तटकरे, चाकणकर यांना सहआरोपी करा अशी मागणी विकास लवांडेंनी केली आहे. तर जयंत पाटील यांना सुद्धा सहआरोपी करा असा पलटवार आनंद परांजपेंनी केला आहे. रोहित पवारांच्या सांगण्यावरून विकास लवांडे तटकरेंवर आरोप करतायत असं परांजपे यांनी म्हटलंय. या अशोक खरातच्या टीम मध्ये ज्यांनी आता महिला आयोगाचा राजीनामा दिला आणि महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राष्ट्रवादीचा राजीनामा दिला त्या रुपाली चाकणकर जणू काही त्यांनी उपकार केल्यासारखे राजीनामे दिलेत. त्याच्यामध्ये खरोखर आरोपी आहेत. सुनील तटकरे आरोपी आहेत. हे दोघं जण वारंवार नाशिकच्या विमानतळावर उतरून तिथून गाडीने त्या ठिकाणी अनेक वेळा गेलेले आहेत. अनेक लोकांना त्यांच्या माध्यमातून अशोक खरात भेटलेला आहे. अशोक खरातचे अनेक व्यवहार या दोघांना माहिती आहेत. अशोक खरात, सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांचे सर्व CDR गेल्या काही वर्षातले तपासले पाहिजेत. आज तर त्यांनी प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना सहआरोपी करा अशा प्रकारचा आरोप केला. मला तर ही शंका येते की त्यांचे युवा नेते आमदार रोहित पवारांच्या सांगण्यावरनं त्यांनी हा आरोप केला नाही ना. जलसंपदा मंत्री विकास लवांडेजी त्यावेळेला जयंत पाटील होते आणि जयंत पाटील प्रांताध्यक्ष असताना अनेक त्यांचे फोटो आणि भेटी त्यावेळेला भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातकडे झालेले आहेत. तर त्यांना देखील सहआरोपी करण्यात यावं अशा प्रकारची मनशा तुमचे युवा नेते आमदार रोहित पवार यांची वाक्य तर आपण बोलत नव्हतात ना. अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये येते. भोंदू खरातचे आणखी धक्कादायक असे कारनामे समोर आले. भोंदू खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती आहे. परदेशात पैसा पाठवण्यासाठी खरात हवाल्याचा वापर करत होता. दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत होती अशी माहिती समोर आली आहे. खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याची देखील माहिती समोर आली आहे. भोंदू बाबा अशोक खरातचा नवा कारनामा समोर आलाय. भोंदू खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार परदेशात पैसा पाठवण्यासाठी खरात हवालाचा वापर करत होता. दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याची माहिती समोर. खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी त्यासाठी त्याला मदत करत होते.
त्यामुळे हा आर्थिक गुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। या प्रकरणी एसआयटीच्या हाती सबळ पुरावे लागल्याचीही माहिती आहे। एसआयटी टीम आणि फॉरेन्सिक टीम खरातच्या ओकस ऑफिसमध्ये दाखल झाली। सलग तिसऱ्या दिवशी फॉरेन्सिकच्या टीमकडनं पंचनामा सुरू आहे। खरातचे सील केलेले ओकस कार्यालय पुन्हा उघडण्यात आलं। खरातला कोर्टामध्ये हजर करण्यापूर्वी आता पुरावे गोळा केले जात आहेत। ईशानेश्वर मंदिर आणि फार्म हाऊसला जागा दिलेल्या मूळ मालकांनी आता TV9 मराठीवर प्रतिक्रिया दिली। जागेसंदर्भामध्ये आमची फसवणूक झाली, आमची जागा आम्हाला परत द्या अशी मागणी मूळ मालक माळी बंधूंनी केली आहे। अशोक खरात यांच्याकडे गेलो होतो, तर मग त्यांनी असं सांगितलं का तुम्हाला ही जमिनी शक्यतो लाभणार नाही, तुमच्यापैकी घरात धोका होऊ शकतो किंवा एक दोन भाऊ तुमचा मयत बी होऊ शकतो। आम्ही त्यांना अपेक्षा होती की त्यांनी दुसरं गिराईक पाहून ते व्यवहार करतात या बाबतीत, तर आम्हाला अपेक्षा होती की त्यांनी दुसरं गिराईक पाहून विकतील, परंतु कालांतराने त्यांनी ते स्वतःच घेतले आणि आम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं अमाऊंट दिली नाही त्यांनी, त्याच्यात फसवणूक झाली आमची। तुमची आता मागणी काय आहे शासनाकडे, सरकारकडे काय मागणी? शासनाने आम्हाला आमची जमीन जी आहे आम्हाला जी परत करावी आणि योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा असं शासनाकडे आमची मागणी आहे। ज्यांना विलिनीकरण करायचं आहे त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे यावं। दादांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी खासगीत बोलताना हे विधान केलं। विलिनीकरणाची चर्चा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी करावी। लोकशाहीमध्ये चर्चेला महत्त्व असतं, फक्त ती चर्चा एकांगी नसावी असंही या मोठ्या नेत्याचं म्हणणं होतं। तर विलिनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावं, एनसीपीच्या बड्या नेत्यानं हे खासगीत विधान केलेलं आहे। आतापर्यंत विलिनीकरणाची चर्चा फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच होत होती, त्यानंतर या चर्चा गेल्या 2-3 महिन्यांमध्ये पूर्णपणे थांबलेल्या होत्या। आता पुन्हा एकदा विलिनीकरणाची चर्चा ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशीच करायला हवी असं राष्ट्रवादीतल्या एका बड्या नेत्यानं म्हटले। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, फक्त चर्चेची तयारी हवी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या म्हणून सुनेत्रा पवारांशी चर्चा केली जाऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज आहे। लोकशाहीत चर्चेला महत्त्व असतं, फक्त ती चर्चा एकांगी नसावी। सुनेत्रा पवारांशी चर्चा करावी, त्या निर्णय घेतील।